आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. आपण थोडस दान धर्माचं जे बाकी आहे तो पुढचा विषय आपण मांडूया. देव जे आहे आपल्याला सर्व देण्यासाठी तयार आहे, आपण घेण्यासाठी तयार नाही, कारण तयारी होत नाही. हालेलुया. तर पवित्र शास्त्रामध्ये काही बायबलचे मुद्दे शिकवण दिले ते थोडे वाचूया. मार्क मध्ये 12:41 ते 44. मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडाऱ्यात पैसे कसे टाकीत हे पाहत होता. हालेलुया. पेटीत कसे पैसे टाकतात ते पाहत होते. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तिकडून एक गरीब विधवा आली. तिने 2 रुपये म्हणजे एक कवडी टाकली. एकदम 2 टोळ्या एक दम. आपल्या भाषामध्ये 2 रुपये, एकच नाणं टाकलं 2 रुपयाचं. हालेलुया. आता आपण विचार करूया, लोकांकडे पैसा असल्यानंतर तो पैसा देताना पहिला असा दाखवून देतो, बरोबर, माझ्याकडे दान देण्यासाठी एवढा पैसा आहे. देवाला आम्ही काहीच देऊ शकत नाही. देवाचीच देणगी आम्हाला मिळालेली आहे. तीच देणगी त्याच्यातला आम्ही 10 अर्पणच देऊ शकतो, बरोबर. पण ह्या विधवेचे काय प्रेम होतं तिच्या मनात. तिने जेव्हा देवाला बघितलं आणि ह्या मंदिरामध्ये काहीतरी दानाचा चांगला वापर होत आहे, तर मी तर माझं सर्वस्व देव. तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना जवळ बोलवलं, घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खरंच सांगतो, हे जे या भांडारात हे द्रव्य टाकत आहे त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकलं. सगळ्यापेक्षा सगळ्यात मोठं धन टाकणारे ती कोण आहे? गरीब विधवा. आज आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे. हालेलुया. देवाला मनातून दिलेल्या व्यक्ती आवडत, मोठ्या रकमेच्या द्वारे दिलेल्या देवाला आवडत. देवाचा हिस्सा जेव्हा आम्ही काढतो तेव्हा देवाचा आशीर्वाद आकाशातून प्राप्त होतो. आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमतरीतून आपले होते नव्हते, ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. म्हणजे जे आजचा भाकर खायची होती त्याच्याने ती घेऊन खाणार होती ते सगळं टाकलं. हालेलुया. तिने स्वतःची अख्खी दिवसाची मजुरी पण ठेवून टाकली. तर देवाने तिला बघितलं की तुझा किती महान त्याग आहे, आणि तिचा त्यागाचं फळ या बायबलमध्ये पोचलं गेलं. आपल्याही जीवनामध्ये त्यागाची जी फळं आहेत तीच पोचतात. 8 अध्यायामध्ये लोकमध्ये 1 ते 3 वचन. लोक 8 वचन. पुढे लवकर असे झाले की तो उपदेश करी. काय सांगते? असे झाले की तो उद्देश करे व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत. अरे सुवार्ता सांगत नगरोनगरी गावोगावी फिरत होता. आता जो मनुष्य गावात आणि नगरात फिरते, बरोबर, तर त्याला काहीतरी खर्च लागते की नाही लागतो? आता मी समजा नगरात आणि गावात फिरतो कार्य करायला, खर्च लागते की नाही लागते? लागते.
बरोबर. मग देवानेच तो खर्च करायचा का ज्या व्यक्तीने, बरोबर, ज्या व्यक्तीकडे येतो किंवा ज्या व्यक्तीकडे सुवार्ता सांगतो त्या व्यक्तीच्या कमाईचा तो मंदिरात अर्पण करायचं. ते कोणाचं पाया असतो? आपला ना, असं असते. तर मागायचं नाहीये, ते तुमची ड्युटी आहे तीच करायची. आमची ड्युटी आहे ती आम्ही करतो. त्याच्याबरोबर ते 12 प्रेषित, काय सांगते? त्याच्याबरोबर ते 12 प्रेषित, वचन 2 आणि दुष्ट आत्मे आणि विकार यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया म्हणजे ज्या मगदलीना म्हटलेल्या अरे मरियेतून 7 भूते निघालेली होती. किती? एका जगात 7. आता तिच्या अंगात भूत होतं. आता तुमच्या अंगात भूत जर असेल ते पार्टीला, कार्यक्रमला, प्रोग्रामला, मोज मजा, तो पैसा वेस्ट करतो. भूत असं असते. त्यांची भूत निघाली ना, ज्या माणसाच्या शरीरातली भूत निघाली तो खऱ्या कामाला दान धर्म करतो. पण ज्या माणसामध्ये भूत आहे तो चांगल्या कामाला दान धर्म करू शकत नाही. आता या लोकांपासून शिकायचं आहे की त्यांच्या शरीरातली भूत निघाल्याबरोबर येशूला दान धर्म करायला. जेव्हा आपण बघा आपल्या तुमच्या माझ्या अंगातून भूत निघाली, माझ्या अंगात भूत होतं त्या बियर पित होता, गुटखा खात होता. आपल्या वाईट सवयी ज्या आहेत ते भूत आहेत. समजलं? तुमच्यात वाईट सवय असलं का तुम्ही समजून घ्या हे भूत आहे. मी यांच्यातून 7 आदमी निघाले, 4 दिवसाचे अलग अलग काम करणारे, पाप करणारे. हेरोदाचा कारभारी त्याची बायको योहाना, तसेच सुसन्ना व दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या. त्या आपल्या पैशावाल्याने त्याची सेवा चांगली करीत असत. विचार करा ते काय करायचे ते प्रश्न तुम्ही पहिले शोधून काढायचे. येशूचं जीवनाबाबतीत त्यांनी अनुभव घेतले, त्यांचे जीवन परिवर्तन झालं, मन बदललं. तेव्हा येशूला पैशा अडक्याने मदत करायला सुरुवात केली. हालेलुया. का मदत द्यायला लागली त्याला? हालेलुया. कारण काय होतं मदत? हालेलुया. कारण तिला सत्य समजलं. तिच्या जीवनामध्ये जी दुष्टाई होते ते पळाले आणि सच्चाई मार्ग करणारे, सच्चाई जीवन जगणारे त्या गोष्टी त्यांना समजल्या आणि त्या कामाला सुरुवात करू लागल्या. कारण हे प्रश्न आपल्या सगळ्यांना शिकायचा आहे आणि त्याच्यातून आपण देवाचं वचन घ्यायचं आहे. 9 अध्यायामध्ये ना 10 ते 17 वचन वाचू येतं ना लोक. नंतर प्रेषितांनी, मग काय सांगते? नंतर प्रेषितांनी परत येऊन आपण जे केले होते ते त्याला सविस्तर सांगितले. काय सांगते? जे केले ते सविस्तर सांगितले. तेव्हा तो त्यांना बरोबर घेऊन बेथसदा नावाच्या गावाकडे एकांत स्थळी गेला. हे समजल्यावर लोक समुदाय त्यांचे मागून गेले. तेव्हा त्याचे स्वागत करून तो त्यांच्या बरोबर देवाच्या राज्याविषयी तो बोलत होता. ज्यांना बरे होण्याची जरुरी होती त्यांना तो बरे करीत होता. आता आपण लोक जे आहेत ज्यांना बरं होण्याची इच्छा आहे ते येतात आणि त्यांना ते बरे करतात. आणि बरे झाले का परत काही इकडे येण्याचं काम करत नाही. दिवस उतरू लागला तेव्हा ते 12 प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, लोकसमुदायाला निरोप द्या. काय सांगते? जवळ येऊन त्यांना म्हणाले की लोक समुदायांना निरोप द्या. म्हणजे ते कोपराच्या गावात व शेतामळ्यात जाऊन उतरतील व खाण्याची सोय
हालेलुया. अशा ते शेतामळ्यात जातील आणि तिकडे खाण्याची सुविधा करतील. कारण आपण इकडे रानातल्या ठिकाणी आहेत. वचन केला, पण तो त्यांना म्हणाला तुम्हीच त्यांना खायला द्या. ते म्हणाले आम्ही जाऊन या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही. पण 5 भाकरी व 2 मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही. हालेलुया. त्यांनी काय सांगितलं? आणि 2 याच्याशिवाय आमच्या जवळ मावळा खाली मला टोपल्या उरले असतील बघा. 60 टोपल्या उरले असतील. वचन 14. कारण ते सुमारे 5,000 पुरुष होते. सुमारे 5,000 पुरुष होते. तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले सुमारे 50 जणांच्या काय केला? 50 लोकांच्या पंक्ती करून त्यांना बसवा. किती लोकांना? 50 5,000 लोक आहेत. 50 मग त्यांना काय करा? त्यांनी त्याप्रमाणे करून सगळ्यांना बसवलं. तेव्हा त्यांनी त्या 5 भाकरी 2 मासे घेतले. त्यांनी वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला. त्याचे तुकडे करून ते लोक समुदायांना वाढण्याकरिता शिष्यांजवळ. विचार करणारे गोष्टी आज आपण देवाच्या वचनात आहे, शिक्षणात आहे, नियमात आहे, तर देवाचा आशीर्वाद आपल्या जोडीला आहे. आता दान धर्माचं होतं. त्यांनी दान दिलं 2 मासे आणि 5 भाकरी. देवाला सांगितलं वाढव. प्रार्थनेला येणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये खायला वाढते. आता वाढण्यानं आपल्या इकडे वाढते, बरोबर. याची 34-15 देव देतो. आता मी काय करतो? हेच करतो ना. माझ्याकडे 2 मासे नाही ना, 5 भाकऱ्या पण नाहीये, पण इथे खायला तर कमी होतच नाहीये. झाले कमी? हालेलुया. कारण तो आशीर्वाद जो आहे तोच आहे. कसं होते, कसं घडते, कसं बनते. मला विचार का कधी लोक तुम्हाला डोनेशन येते का? आमचं डोनेशन पेटीत आहे. डोनेशन नाहीये. हालेलुया. त्याचं डोनेशन येते आम्हाला. तो करतो सगळं. हालेलुया. हर ठिकाणी त्याची इच्छेने चालते, आमची इच्छा नाही. कधी कमी पडलेल्या गोष्टी अद्याप मी इकडे ऐकल्या नाही. काही कमी पडलेला आहे, पण उपाशी गेलेला आहे. हालेलुया. बनवणारे कदाचित मागे पुढे कंटाळा करतील, तो मी सांगू शकेन. पण इथे खायला काही नाही. कारण पहिला चमत्कार या जीवनामध्ये पहिली डिट्री केली तेव्हा 70 माणसं डिट्रीला आणि कोणी जेवण बनवणार नव्हतं. फक्त 500 रुपये माझ्याकडे होते. थोडे तांदूळ होते, मसाला, बाकी काही सामान नव्हतं. थोडस काही सामान जरस, कारण एवढ्या लोकांना होणाऱ्या अशा काही गोष्टी. तर 500 रुपये काढून देण्याची मी तयारी. त्याला माझ्या खाण्यात 500 रुपये आणि 200 रुपये त्याची फी लावली, म्हणजे जेवणाचे पैसे. 4 दिवस राहणार ते तुमचे 200 रुपये 4 नाश्ता जेवण तुम्हाला भेटतात. आणि अशा परिस्थितीमध्ये पैसे पहिले घेतले नाही, पण एक रिक्षा आला. त्यांनी सगळं सामान भरून ठेवलं रिट्रीटचं. माझे 500 रुपये जागेरे झाले, 500 रुपये आणि रिक्षा सगळं सामान भरलेलं, सगळं विक्री करून बोललं. आणि तिथून जी सुरुवात केली ती आजपर्यंत आहे. ते त्याचं आहे, आमचं नाही, म्हणून मी घाबरत नाही. हे सत्य अनुभवाचा चमत्कार आहे. आजपर्यंत आहे. मग आम्हाला दिल्यात उरलेल्या टोपल्या, मग आम्ही उरलेलंच खायचं. हालेलुया. आजपर्यंत मी बर्फाचं खातो, तिकडे गेल्या पैसे 3-4 दिवसाचं आहे, खातो, समाधान आहे. एक टाइम जेवण होतं, दुसऱ्या टायमाला नाही.
चपात्या जर उरली असेल तर मग भात नाही बनवायचं. मग भात एकदा बनवलं तर 3 टाइम खायचं. एक दिवस सकाळचं भात संध्याकाळी जावत नाही पोटात मध्ये, नाही सकाळची भाजी संध्याकाळी जात नाही, महाग पडते. गरम खाण्याची सवय सोडून द्या. शिष्यानं तरी टोपल्या दिल्यात, मला मिळाली बरं झालं, त्याच्यात मी उरलाय. मला पण पेत्राचंच गिफ्ट होतं मग ते 4:19 तांबूरमध्ये. पहिला स्वतः त्याग करा, मग दुसऱ्यांना त्याग करायला बरोबर शिकताय. मला जड जात नाही ना, मला त्याच्याने काही त्रास होत नाही, खातो समाधान आहे. वचन 17 तेव्हा सर्वजण जेवून तृप्त झाले आणि उरलेले 12 टोपल्या तुकडे त्याने उचलून घेतले. आता मला मिळाल्या उरलेले तुकडे आणि 12 टोपल्या. मग सगळ्यांना एक एक दिलं. 12 प्रेषित होते त्यांना. आदरिया हाच प्रश्न आहे. ताजं खाण्याचा विचार करू नका, जे मिळते त्या समाधान. कारण मनुष्य समाधान असतो ना तो क्लिअर असतो. रोजची भाकर आज आपल्याला शिकायचं आहे. तर 10 अध्यायामध्ये 30 ते 37 येशूने उत्तर दिले, एक मनुष्य लुटाऱ्याच्या हाती सापडला. त्याने त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मार सुद्धा दिला. त्याला अर्ध मेला टाकला आणि अर्ध मेल्यासारखा. एक याचक सहज वाटेने चालत होता. तो त्यांना पाहिला. तो दुसऱ्या बाजूने तो चालता झाला. आज आपल्या प्रत्येकाने शिकायचं आहे. आज आम्ही देवाचं वचन घेतो, वचनावर लक्ष देतो, तर देवाची कृपा आपल्याकडे पोहोचायला सुरुवात होते. आता माणूस आजारी आहे, दुःखी आहे, त्याला बघायला लागलंच पाहिजे ना. धार्मिकता लोकांचं काम आहे, गरजवंत आहे, त्या गरजाला मदत कर. पण तिकडे तसं नाहीये, ते उलट होतं. एक शंभरोणी त्या वाटेने चालला असता. तो तिकडे होता, तिकडे आला आणि त्याला पाहिलं, त्याचा कळवळा आला. आपल्याला दया हवी, आपल्यामध्ये दया असली पाहिजे, कळवळा असला पाहिजे दुसऱ्यासाठी, तेव्हा आपल्याला आशीर्वाद मिळतो. आता आमच्यामध्ये दुसऱ्यांसाठी कळवळा आहे म्हणून आम्हाला परमेश्वर आशीर्वाद करतो, आम्हाला देतो, त्याच्याप्रमाणे आपण चालतो, तेव्हा आशीर्वादाचा अनुभव बघतो. त्यांनी जवळ जाऊन त्या जखम्यास तेल आणि द्राक्षरस लावला, त्या बांधल्या, त्याला त्याने त्याची किंमत आणि काळजी कशी घेतली. आपण करतील का तसं? जाऊ दे, त्याला उचललं, घेतलं, द्राक्षरस टाकला, तेल टाकलं, द्राक्षरसचा पट्टी बांधली, जखम बांधल्या त्याच्या. आता तिकडे काही ड्रेसिंग पट्ट्या आणून ठेवल्या असतील का? बरा कपडा फाडला असेल ना. त्याच्या मनात प्रेम होतं, दया होत, नेलं आणि पैसे पण दिले त्याला. घे, नंतर मी आल्यावर देईल. एकदा असा आगाशी हॉस्पिटलमध्ये एक मनुष्य होता. मी बाहेर देशातून आलो तेव्हा मी व्हिजिटिंग जायचं. तर तो मनुष्य आहे, असं 2-3 माणसानं केलेल्या मी त्या गोष्टी तशा. पण त्या एका माणसाची स्टोरी सांग. तर त्याला ना औषध घेऊन दिलं, त्या घरचं कोण नाही, काय नाही, तो एकटाच आहे. मी व्हिजिटिंग केलं, जाऊन आलो तिकडे. तर तो सांगते, माझं कोण नाही, मी एकटाच आहे, मग मी इकडे हॉस्पिटल, मला औषध आणायला सुद्धा पैसे
नाही काय करायचं ते मला सुचत नाही. सर घाबरू नको, पावती दे. आता त्याच्याकडे लिस्ट दिलेली आहे, पण त्याचा कोण माणूसच नाही, तर त्याला आणून कोण देणार? पैसे पण नाही. हळदी आण, करायचं काय पडलेलं, हळदी आण. सर घाबरू नको, ती लिस्ट माझ्याकडे दे. मी घेतलं, मेडिकल मध्ये गेला, 2200 रुपये झाले. 2200 रुपयाचं औषध घेतला, आणलं त्याला त्यांचं औषध त्यांचं घेतले, त्यांना परत करा बस. आणि मी निघून गेलो ना. मी त्याचं नाव विचारलं, त्याने माझं नाव विचारलं. माझं काम होतं ते केलं आणि बरेच वर्षाच्या गोष्टी. आता मी जेव्हा मी प्रार्थना चालवत नाही, फक्त एक विजिटिंग करतो. परमेश्वराने त्या योजनेचं उत्तर आपल्याला दिलं. आता तो कोण आहे, कुठचा आहे मला माहिती नाही, पण जेवढं त्याला दवा जे लागत होतं देवाने मला पाठवलं. देवाला धन्यवाद. आणि ते पैसे त्याचे देऊन टाकले आणि आले. बाकी काहीच बोलणं नाही. देवाच्या इच्छेप्रमाणे काम झालं. हालेलुया. ती परीक्षा स्थिती. शिकायचं, चांगलं करायला पहिलं रोज शिका, म्हणजे ते आपल्याला सवय पडेल. वाईट करायची सवय लागते ना, निंदा करणं, नफरत करणं, द्वेष करणं, ती सवय लागली ती एकदम चुकीची आहे. त्याच्यामुळे मनुष्य कमजोर. चांगलं करायला शिका, रोज चांगलं दिसेल. दान धर्म असाच करायचा. गरज बनताय. आता त्यांनी त्याला कसं केलं तसं मी. तेव्हा मी बायबल पण नव्हता वाचत, तेवढं मला इंटरेस्ट नाही. फक्त असं जायचं. तेव्हा प्रभूने जेव्हा माझी पूर्ण निवड केली तेव्हा मला माहित पडलं की अशा गोष्टी घडतात. आणि मग आठवते देवांचं 26 प्रमाणे मग आठवते आपण काय चांगलं केले, काय नाही, असं केलेलं तसं केलं. मग ते आठवत राहायचं. मग आणखी चांगलं करायचा प्रयत्न करा. ती आठवण का दिली जाते की तुम्ही चांगलं करावं म्हणून आठवण दिली. वाईट करणारा शैतान आपल्या आतमध्ये असतो, तर वाईट करायची आठवण देते. मग तो वाईट कसं करावं तेच करायला पाहिजे. अशी परिस्थिती. मग त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उदारशाहीच्या रक्षकाला देऊन म्हटले, त्याची काळजी घ्या आणि त्यापेक्षा जे काही अधिक खर्च ते परत आल्यावर तुम्हाला सांगते. याची काळजी घ्या आणि जर काही कमी पडलं असेल ते मी परत आल्यावर देईन. म्हणजे विचार करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा घटना होतात. देव आपल्याला देतो, देवाने दिल्यानंतर देवाचं वचनाप्रमाणे चालतो, तेव्हा देवाचा आशीर्वाद. तुमची दानं पोचवायचं काम नसतं. मला त्याचा फायदा नाही, परंतु मला आनंद हे वाटते की मी काहीतरी चांगलं करावं. आणि तुमच्या दानाने मला सुद्धा त्याच्यात हिस्सा मिळते. काय पैशाचा नाही, मला सेवा करायला संधी मिळते. म्हणजे तुमचा मी पार्टनर होतो. तुम्ही आणून देतात, मी सेवा करतो. म्हणजे मला सुद्धा शेवटला काहीतरी कामाला येईल. आता त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या पवित्र शास्त्राद्वारे मिळेल. आपलं आहे का? कधी पैसा जमा करायचा नाही. जमा केला नर्क होईल. वचन 26 तर लुटाऱ्याच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी याच्या तिघांपैकी तुमच्यामध्ये कोण झाला? तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर. येशूने जे शिकवले तेच कर हे सांगते. तू पण तसंच कर. मग ते 6:1-4 वचन देतो ना. माणसाने पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा केले तर स्वर्गीय पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. कधी धर्म आम्ही केलं ते केलं दाखवायचं नाही. दाखवा ते दैवाची सेवा.
आणि त्यात गर्व नाही. आता म्हणतात कुठं लोकांना दाखवण्यासाठी नाही करत, लोकांना जागा करण्यासाठी. ते एक दिवसाचं नाही मी करत, माझा रोजचा हिसाब आहे ना. आजच मला नाही माहित की मी करतो असं. मी लहानपणापासून माझी सवय. तर तेव्हा कुठे फोटो काढताना कॅमेरे व्हिडिओ होते. हे तुम्हाला जागा करण्यासाठी हे काम करतो. मला साधं नाही व्हायचं, स्वर्गात जायचं आहे ना त्यांनीच ही कामं करावं ना. ज्याला नरकात जायचं असेल तर लोक 15 ते 11 पासून पुढे मजा करा. अशा माणसाच्या जीवनासारखं असेल तर अधोलोकाचं आहे. जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा तुम्ही जसे संवासानात व रस्त्यात आपला पुढे शिकू वाजवितात तसे करू नको. लोकांना माहिती आहे कधी कधी काही दान केलं ते दान असं करू ना. दान करताना लोकांना सांगू ना. आता मला कधी कधी सांगितलं चिकन द्यायचं, मग कांदे कोणी द्यायचे, लसूण कोणी द्यायचं, बाकी सगळं मटेरियल लागते ते कोणी द्यायचं. तुम्ही दान करतात ना त्याच्या जोडीला मला सगळं द्यावं लागते. मग ते पार्टनर करावं लागतात, एकाने होत नाही. मग एकाने हे दिलं असेल तर त्यांनी ते देऊन मग तुम्ही सगळे पार्टनर म्हणून खा. चिकन नुसतं चिकन कसं खाणार आहे का. कधी कधी आपण बोलतो एक दिवस एका बाईने पण 500 रुपये दिले की चिकन आहे सांगितलं. एवढ्या लोकांना 500 रुपये 1500 रुपये माझी. अरे पार्टनर आहे ना त्याच्या जोडीला दुसरं लागतेच आंदोलन घ्यास ते कोणी द्यायचं. कधी कधी हा प्रश्न आहे. म्हणून मी लोकांना घ्यायचं दान करताना याच्यात किंवा नाही याच्यातून जे मिळेल ते सगळ्यांना मिळेल. पार्टनर होते. माझं काय आहे तिथे माझ्याजवळ मी काय करून घेणार खाणार आहे. मला स्वतःला पाणी प्यायला 1.25 बाटली काल मी म्हणजे शुक्रवार गेला ना इकडून, शुक्रवार ते शनिवार संध्याकाळी 1.25 बाटली पाण्याचा पिला. तुमच्या पुढे किती बाटल्या गेल्या असतील ते माहिती नाही. टँकर संपले असतील. अरे विचार करा किती परिस्थिती. टाइम सुद्धा नाही. चहा तर खाणं पिणं सोडून दे, चहाचं नाव पडले. लोक विचारतात फोन करून चहा नाही गेले. घरी असला तो पण चहा एवढंच आहे. चहाच्या कपामध्ये चहा आहे की नाही तुम्हाला समजणार. बनवणाऱ्याला पण यांना मुश्किल होत असेल, कारण पाणी काय नाही त्याच्यात कॉफी टाकू तरी काय बिंदूचा. मला इंटरेस्ट नाही, म्हणजे इच्छा नाही होत काहीतरी खावं एक तोंडाला लावण्यासाठी. जी देवाविषयीच आध्यात्मिक भोजन खायला आहे त्याला एवढं खाण्यासाठी टाइम नाही मिळत. हे खाणं लोक काय करतात. जो खरं खाणं आहे ते खात नाही आपण. म्हणून खरं दान धर्म वचन. मी तुम्हाला खरं सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. वचन ती तू तर दान धर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. दान धर्म करताना कोणाला समजून द्यायचं आणि कळून पण द्यायचं. जे दान धर्म आहे त्याचा वापर आपण चांगल्या दृष्टीने करायचा आहे. अशा हेतूने की तुझा दान धर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदासी पिता तुला तुझे प्रतिफळ देईल. गुप्तदासी पिता तुला त्याचं फळ देण्यास समर्थ आहे. आज परमेश्वर आपल्याला द्यायला तयार आहे. मग जर परमेश्वराने फळं द्यायला सुरुवात केली त्याचा आशीर्वाद आपल्याला महत्व तेच आहे. आता आपण छोटीशी प्रार्थना करूया. दान धर्माचा अर्थ आपल्या सगळ्यांना मिळवणं, आपलं दान स्वर्गात जावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. परमेश्वरांसमोर दिवसापूर्वीच्या आव्हानाने सर्व मंत्र लोक आमदार सर्व पोलीस सोबत भेटले प्रभूची सेवा आणि प्रभूचे कार्य करणार प्रत्येकाला परमेश्वराचा आशीर्वाद प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.